नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मशरूम दो प्याजा. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे. जे साहित्य आपल्या घरी सहज अवेलेबल राहते त्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहे आज. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मशरूम दो प्याजा बनवण्यासाठी मी इथे घेतले मशरूम घेतलेत मी. हे मशरूम कसे साफ करायचे मी तुम्हाला आज हे पण दाखवणार आहे. ही मशरूमची जी वरची परत असते ना ती थोडीशी खराब असते, ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे चाकूने हलक्या हलक्या हाताने. तुम्ही पाहू शकता मी कशी काढते. अशा पद्धतीनेच तुम्हाला काढून घ्यायचे. एकदम हलक्या हलक्या हाताने ते सुरीने त्याला असं वरती आदर करायचं आणि त्याला मग असं छिलून काढायचं. बघा या पद्धतीने बघू शकता कसे काढतेय मी. आणि एकदम आपले व्हाईट व्हाईट मशरूम क्लीन होत आहेत बघा. आणि असं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं मी, यामध्ये टाकून घेते. सर्वच मशरूम असे क्लीन करून घ्यायचेत आपल्याला. बघा किती वरची साल निघाली, किती पांढरे शुभ्र मशरूम झालेत आपले. आता हे सर्व मशरूम आपल्याला चांगले क्लीन करून घ्यायचे, धुवून घ्यायचे. धुल्याच्या नंतर आता तुम्ही पाहू शकता मी एकातून असे 2 भाग करून घेते. जर मशरूम जास्त मोठा असेल तर एकातून 4 भाग करून घ्यायचे. छोट्या मशरूमला मी एकातून 2 भाग करून घेते असे. बघा सर्वच मशरूम मी कट करून घेतलेत. यासाठी मी असं मीडियम साईजचा कांदा असा मोठा कट करून घेतलाय, कारण आपल्याला मशरूम दो प्याजा बनवायचा आहे त्यामुळे कांदा यामध्ये जास्त वापरला जातो. आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय मी. एक मीडियम साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलाय. आणि अद्रक लसूण पेस्ट 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेत. 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलीये मी. आता इकडे आपण काही मसाले पण घेतले. 4 चमच दही, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले मी. त्यामध्ये हे जे मोठा मोठा कट करून घेतलेला कांदा होता ना ते परतून घ्यायचं आपल्याला चांगलं. याला फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं या कांद्याला थोडंसं हलकस, जास्त आपल्याला लालसर रंग पण येऊ द्यायचा नाही. फक्त याचा कच्चेपणा आपल्याला थोडासा घालवायचे. कांदा असा सुट्टा सुट्टा झाला ना की मग आपल्याला काढून घ्यायचे. एका प्लेट मध्ये काढून घेऊया. असं तेल निथळून काढून घ्यायचंय आपल्याला. आता याच तेलामध्ये आपण जे हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते टाकून घेऊयात. देठासकटच घेतलेत मी आणि याला मधातून असं चिरून घेतले हिरव्या मिरच्यांना. मिरची भज्याला आपण कसं चिरून घेतो ना त्या पद्धतीने चिरून घेतले मी. हे पण चांगले तेलामध्ये तळून घेऊया आणि हे कांद्याच्या ताटलीमध्ये याला पण काढून घेऊया. याच तेलामध्ये टोमॅटो पण टाकलाय एक मीडियम साईजचा, जे मोठं मोठं कट करून घेतलं होतं आपण. त्याला पण आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. टोमॅटो पण तेलामध्ये असं चांगला हलकासा परतला पाहिजे, मग तेव्हा आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपल्याला मशरूम पण तळून घ्यायचे चांगले. कंटिन्यू फिरवत मशरूमला आपण चांगलं तळून घेऊया, भाजून घेऊया यामध्ये. मशरूमला स्वतःच मॉइश्चर असल्यामुळे आता याला पाणी सुटले, तुम्ही पाहू शकता. हे मशरूम पण चांगले तळलेत. आता ही मशरूम पण काढून घेऊया आपण. ज्या ताटलीमध्ये मी कांदे वगैरे काढले होते त्याच ताटलीमध्ये ही मशरूम काढून घेते. बघा किती पाणी सुटले. हे पाणी आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाहीये, हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे असंच. ते पाणी मी बाउल मध्ये काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमच तेल टाकले. यामध्ये अर्धा चमच जिरे टाकले. जिरे चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा यामध्ये. कांदा पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये. कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. आता यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट. ते पण चांगलं परतून घेऊया. आता आपला कांदा चांगला परतलाय, लालसर रंग पण आलाय. आता यामध्ये टाकून घेऊया 1 चमच हळद, 2 चमच लाल तिखट, 1 चमच धनेपूड, 1 चमच जिरापूड,
1 चमच गरम मसाला, 1 चमच कांदा लसूण मसाला. हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. हे सर्व चांगलं कांद्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये टाकून घेऊया दही. दही टाकते वेळेस आपल्याला गॅस थोडा लो ठेवायचा आहे. आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. कंटिन्यू फिरवत आपल्याला दही चांगलं मिक्स करून घ्यायचंय. बघा आता याला चांगलं तेल पण सुटायला लागले. दहीमध्ये आपले मसाले चांगले मिक्स झालेत. आता यामध्ये टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी. जे 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलं होतं आपण ते टाकून घेऊया यामध्ये. आणि हे पण सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय टोमॅटो. ही भाजी खूपच भन्नाट लागते. आणि आता टाकून घेऊया चवीनुसार मीठ. पण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता याला लो गॅसवरती चांगलं शिजवून घेऊया. बघा किती मस्त ग्रेव्ही झाली आहे आपली, एकदम दाटसर अशी. आता यामध्ये टाकून घेऊया आपण तळून घेतलेले मशरूम. हे पाणी पण यामध्ये टाकायचंय आपल्याला मशरूमचं. हे मशरूम सर्व टाकून घेतलेत मी. आणि आता या ग्रेव्हीमध्ये एक वेळा मशरूम मिक्स करून घेऊया. ही सर्व प्रोसेस आता आपल्याला लो गॅसवरतीच करायचे, गॅस फुल करायचा नाहीये. आता यामध्ये टाकून घेऊया काजूची प्युरी. मी काजू 2-3 भिजत ठेवले होते. ते भिजत ठेवलेले काजू मी वाटून घेतले होते मिक्सर मध्ये, ते टाकतेय मी. हे असं टाकण्याने एक क्रीमी असा फ्लेवर येतो याला आणि खूप छान लागते भाजी. तुमच्याकडे जर काजू अवेलेबल नसतील तर साय असते ना, ते साय पण फेटून तुम्ही यामध्ये टाकली तर चालेल, ते पण खूप छान लागते. बघा किती छान कलर पण आला याला. हॉटेल स्टाईल मधली भाजी झाली आहे आपली, एकदम भन्नाट अशी. आता यामध्ये आपण जे तळून घेतले होते ते पण कांदे पण टाकून घेऊया. आणि याला एक वेळा चांगलं फिरवून घेऊया या कांद्यांना पण. असे अर्धे कच्चे कांदे, अर्धे कच्चे टोमॅटो यामध्ये खूपच छान लागतात, म्हणूनच याला मशरूम दो प्याजा म्हणतात. हे कांदे असे अर्धे कच्चे असतात ना, त्यामुळेच याला मशरूम दो प्याजा असं नाव आहे. आता यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. मी अर्धा ग्लास पाणी टाकले. आणि याला चांगलं फिरवून घेऊया. यावरती झाकण ठेवून याला एक उकळी येऊ देऊया. उकळी आल्याच्या नंतर बघा काय भन्नाट भाजी दिसते आपली. एक वेळा फिरवून घेऊया सगळीकडून. वाव किती छान दिसतीये, मस्तच. आता यावरती हे आपण जे टोमॅटो पण तळून घेतले होते ते टोमॅटो पण ठेवूया असे एक एक करून. अशा हलक्याच हाताने आपल्याला टोमॅटो ठेवून घ्यायचे. आणि यामध्ये हिरव्या मिरच्या पण ठेवून घेऊया. बघा काय मस्त कलर पण आला आणि किती छान दिसतीये भाजी, एकदम हॉटेल सारखी. आता एक वेळा हे सर्वच मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. बघा एकदम भन्नाट अशी भाजी रेडी आहे. चला तर आपण वाढून घेऊया. किती मस्त दिसतीये बघा, पाहू शकता तुम्ही भाजी. ही भाजी तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.